बघू शकता तुम्ही, अतिशय सुंदर आपली ही मँगो मस्तानी झालेली आहे। तुम्ही हिला खाऊही शकता, पिऊही शकता। ती मस्त आणि सुंदर दिसत आहे, टेस्टलाही तेवढीच सुंदर आहे। हाय, हॅलो, नमस्कार। स्नेहाज पाकविधीमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे। आज आपण बघत आहोत मँगो मस्तानी। मस्त अशी थंडगार आणि पुण्याची स्पेशल अशी ही मँगो मस्तानी रेसिपी असणार आहे आपली आज। चला तर मग मस्त थंडगार अशी ही मँगो मस्तानी आपण बघूया। आपण बघत आहोत मँगो मस्तानी। मी इथं घेतलेले आहेत आंबे, हे 3 आंबे घेतलेले आहेत, हे पाण्यात भिजत ठेवलेले आहेत मी। पुढचं साहित्य बघूया। चला तर मग साहित्य बघूया। इथं मी घेतलेले आहे 30 ग्रॅम साखर, काजू आणि बदामाचे तुकडे करून घेतलेले आहे, टूटी फुटी सजावटीसाठी चेरी घेतलेली आहे, हे पिस्त्याचे तुकडे, दूध आहे इथं, हे आपण 300 ml दूध घेतलेलं आहे। ही आहे व्हॅनिला आईस्क्रीम। ही आईस्क्रीम आपण घरी केलेली आहे। जर तुम्हाला रेसिपी बघायची असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कमेंट करून सांगा, आपण याची रेसिपी बघूया। चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया। तुम्ही बघू शकता इथं आपण मँगोचे पीसेस करून घेतलेले आहेत, छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत आपण मँगोचे। आता आपण मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे, त्यात आपण टाकणार आहोत साखर। त्याला दूध आपल्याला थंड असं घ्यायचं आहे, गार फ्रीजमधलं दूध टाकायचं आहे। आणि हे आपण म्हशीचं दूध वापरत आहोत इथं। तर ह्याच्यात आपण मँगोचे केलेले हे पीसेस टाकायचे आहेत। बघू शकता तुम्ही, मी सगळेच ऍड करत आहे। आता ह्याच्यामध्ये आपण व्हॅनिला आईस्क्रीम टाकत आहोत। बघू शकता तुम्ही, मी 2 मोठे चमचे वापरलेले आहेत। आता आपण ह्याला मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहोत। मस्तपैकी आपण ह्याचा शेक करणार आहोत, मँगो शेक। चला बघू शकता तुम्ही, आपण असा मँगोचा शेक करून घेतलेला आहे। चला तर आपण आता मँगो मस्तानी करूया। हे मँगोचे पीसेस आहेत, ते आपण आता मँगोचे पीसेस टाकायचे आहेत आपल्याला। बघू शकता तुम्ही, त्याच्यात जे आहे ते आपण आईस्क्रीम टाकणार आहोत। त्याचे आहे आपण थोडे ड्रायफ्रुट्स टाकायचे आहे। थोडीशी टूटी फुटी, आणि आता आपण याच्यामध्ये आपण मँगो शेक केलेला आहे तो टाकायचा आहे। त्याच्यावर जे आहे आपण ही आईस्क्रीम टाकायची आहे। ड्रायफ्रुट्स, थोडेसे पिस्ता, थोडीशी टूटी फुटी, आणि एक अशी छानशी चेरी लावत आहोत आपण। तुमच्या आवडीनुसार तुम्ही याला सजवू शकता। तयार आहे आपली मँगो मस्तानी। बघू शकता तुम्ही, अतिशय सुंदर दिसत आहे, खायलाही तेवढीच टेस्टी आहे। एकदा तुम्ही केली तर वारंवार ही करून तुम्ही खाणार। रेसिपी नक्की ट्राय करून बघा। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपी सोबत स्नेहाज पाक विधीमध्ये।